मला पण कुणीतरी हक्काचा व्यक्ती हवा ना, त्यांना मी बाबा बोलू शकेल. मला नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वासुली येथे एका लेबर कॅम्पमध्ये कामगारांमध्ये गंभीर हाणामारी झाली. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना सायंकाळी घडली. विकास लक्ष्मी प्रसाद वय वर्ष 27 राहणार वासुली तालुका खेड, ब्रिजेश श्रीपूर निवासी चव्हाण वय वर्ष 20 राहणार वासुली तालुका खेड अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी विकास यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कमलेश शेठ आणि त्यांच्या 2 साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चोरी करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 ने अटक केली आहे. त्यांच्याकडून 6,55,000 रुपये किमतीच्या 8 दुचाकी जप्त केल्या. चाकण आणि लगतच्या काही पोलीस ठाण्यातील 9 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. रफिक उमर जमादार वय वर्ष 37 राहणार बोशी, निलेश मनोहर गायकवाड वय वर्ष 30 राहणार चिखली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांनी लपवून ठेवलेल्या 8 दुचाकी जप्त केल्या. खेड पोलिसांनी कडूस तालुका खेड येथे 20,000चा प्रतिबंधित गुटखा जप्त केलाय. याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून रब्बी हंगामासाठी बुधवारी दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता 1,200 क्युसेक्सनं पाणी भामा नदीपात्रात सोडण्यात आलं. 2 दिवसांपूर्वी एकानं स्प्लेंडर या दुचाकीचे इंजिन काम आणि बाकी इतर कामं असे 15,000चं काम योगेश ऑटो गॅरेज चांडोली फाटा राजगुरुनगर येथे करून घेतलं. ऑनलाईन फोन पे केल्याचा खोटा स्क्रीनशॉटही दाखवला आणि फसवणूक करून पळून गेला. गॅरेज मालक योगेश ढमाले यांची परिस्थिती गरीब आहे. पोलिसांनी अजूनही त्यांची तक्रार घेतलेली नाही. ढमाले यांची फसवणूक झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये. याबाबतचे सीसीटीव्ही सुद्धा समोर आले असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होतीये. ज्ञानेश्वर माऊलींच्या पूजेसाठी सोने चांदीच्या वस्तू जालना येथील सद्गुरुनगर नावा रस्त्यावरील श्री दत्त आश्रम संस्थान यांच्याकडून अर्पण करण्यात आल्या. अर्पण करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये 1 चांदीची समई, 2 श्री पांडुरंग रुक्मिणी किरीट, छत्र, गरुड, मारुती पताका, 2 तांबे, 1 ताट, 4 वाटी, सोनेकंठी, 11 तोळे वस्तू दिलं असल्याचं माऊली देवस्थान कमिटीच्या वतीनं सांगण्यात आलंय. डेहने तालुका खेड येथे कोरडेवाडी येथील रस्त्याच्या कामाचं उद्घाटन अखेर पार पडलंय. शिवसेना जिल्हा प्रमुख आणि पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर, उपसरपंच शंकर कोरडे, पोलीस अधिकारी विशाल कोरडे, अमर कोरडे आदी यावेळी उपस्थित होते. वाकी बुद्रुक येथील भैरवनाथ विद्यालयामध्ये महाराष्ट्र क्रीडा दिनानिमित्त कुस्तीपटू खाशाबा जाधव जयंती निमित्तानं शालेय विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करून कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. चाकण एमआयडीसी भागातील बिरदवडी येथील पाझर तलावात गावातील सांडपाणी भरल्यानं काही लोकांनी पाझर तलाव फोडून सांडपाणी खाली रोहकलकडे सोडून दिलं. हे सोडलेलं सांडपाणी नैसर्गिक ओढ्यामार्गे रोहकल येथील गावठाण पाझर तलाव येथे आलंय. पुढे भामा नदीत चाकण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा होणाऱ्या रोहकल बंधाऱ्यात हे पाणी येत आहे. त्यामुळे बिरदवडी, खराबवाडी, आंबेठाण, दवणे वस्ती येथील वाढलेलं खाजगी जागेतील औद्योगिकरण आणि प्लॉटिंगचं सांडपाणी भामा नदीत येत असल्याचं स्पष्ट झालंय. चाकण तालुका खेड येथील श्री शिवाजी विद्या मंदिर प्रशालेत न समजलेला आईबाप या विषयावर सखोल मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळेचं आयोजन बुधवारी दिनांक 15 जानेवारी रोजी करण्यात आलं होतं. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे यांनी मार्गदर्शन केलं. वसंत हंकारे यांच्या व्याख्यानानं विद्यार्थी आणि पालकांचे अश्रू अनावर झाले. त्यांना अश्रूंचा बांध रोखता आला नाही. विद्यार्थी आपल्या पालकांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले. आपले भविष्य घडवण्यासाठी मुलांनी आपल्या मनावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे याबाबत सखोल मार्गदर्शन करणारी आणि आई बाबा तसंच कुटुंबासमवेत मुलांचे नातं दृढ करणारी ही कार्यशाळा ठरल्याचं पालकांनी आणि प्राचार्य अनिल ठुबे, उपप्राचार्य बाळासाहेब खामकर, जनता शिक्षण संस्थेचे राजेंद्र खरमाटे, सुभाष जावळे, कविता गोरे,
कार्यशाळेचे संयोजक कालिदास वाडेकर आणि शिक्षकांनी सांगितलं. सगळ्या पोरांनी आपला उजवा हात वरती करायचा आहे. चला, शिकवणारे सगळे शिक्षक तुझे बाप आहेत बघ. तुला बाप नसेल तर हे सगळे इथं बसलेले तुझे बाप आहेत बघ. पोरी आण डोळ्यासमोर, आण डोळ्यासमोर, आण डोळ्यासमोर. आणि माझ्यासारख्या वाघाला जन्म दिलाय. हे पोरा, हे पोरी, सांग बापाला, पप्पा तुमची मान सुकल असं कुठलंच कृत्य मी करणार नाही. खोट्या प्रेमाच्या जाळ्यात मी फसणार नाही. डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरीनं? हे पोरीनं, कुठला तर हरामखोर कुत्रा 2 महिन्यासाठी येणार आणि या बापाच्या तोंडावर थुंकून जाणार का ग पोरी? या बापानं जगायचं कसं ग? माझं लेकरू कुठं आहे, माझं लेकरू कुठं आहे म्हणून दे रात्रभर झोपत सुद्धा नसतंय की ग. हे पोरीनं, चला सगळ्या लेकीनं आपल्या बापाच्या पायावर डोकं टेकवा. चाल, डोकं टेका. माझ्या लेकरानं आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. माझ्या जमलेल्या माझ्या लेकरानं, माझ्या लेकीनं, माझ्या पालकानं, माझ्या युवकानं लक्षात घ्या, जरी आपल्या नजरेतून हे व्याख्यान असलं तर माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत बोलायचं म्हणजे कसं, मला फादर आहेत पण सोबत नाही. आणि कोर्टाने कसले नियम काढलेत राव. कस्टडी फादर नाही तर मदर एकाकडे राहायचं, दुसऱ्यासोबत बोलायचं नाही. कसले नियम आहे? मी आजपासून हा नियम तोडणार. फादरला रोज पण मागं राहणार. मी कोर्टात नियम तोडणार. कसले पण रूल फॉलो नाही करणार. रोज फादर सोबत बोलणार. मी त्यांना भेटायला जाणार. कोर्टाचे नियम मी नाही मानणार. कसली कस्टडी, कसलं काय ते मला काही माहित नाही. आज फादर माझ्या जवळ नाही, पण पहिले होते ते मला. खरंच यांच्यामुळे मला माहिती झालं माझे फादर. आय लव्ह माय फादर. तुला कोणी अडवणार नाही तुझ्या बापाला भेटायला. बस पाणी दे रे जरा. बस खाली बस. तू पण काढ रे त्याच. शेवटच्या 2 प्रतिक्रिया आहेत रे. शांत. आयुष्यात आई वडील खूप महत्वाचे असतात. मला ह्या जगात मला आई वडील नाहीयेत. मी लहानपणीच आई वडिलांना गमावलेलं आहे, पण आई वडिलांप्रमाणे प्रेम करणारे माझ्याजवळ माझा भाऊ आणि माझी बहिणी आहे. आई वडिलांना गमावू नका. कोणत्याही प्रक्रिया करू नका. कोणतेही व्यसन करू नका. जास्त करून लहान वयात शिवे देऊ नका. मला बाबा नाहीये, मम्मी आहे. मला बाबा नाही याचं दुःख नाही, पण जे सगळ्यांकडे बाबा आहे त्यांना सुख भेटते ते माझ्याकडे सुख नाही. आनंद आहे मला की हाय मला मम्मी आहे, सांभाळते ती. पण मला पण कुणीतरी हक्काचा व्यक्ती हवा ना, त्यांना मी बाबा बोलू शकेल. मलाही पप्पा हवे ना माझे. खूप वाईट वाटतंय की आज माझे पप्पा इथं नाही येऊ शकले, लहानपणी सोडून गेले. बट मी मम्मीला एक प्रॉमिस करणार, बाबा नाही तर काय आलं की मम्मी मम्मी जसं म्हणत तसं राहील. मी मम्मीला कधीच कोणता त्रास नाही होऊ देणार माझ्यामुळं. आणि थँक्यू सर, तुम्ही आज आले. थँक्यू सो मच. शेवटची माझे पप्पा इथं आहेत. मी त्यांना फक्त इतकंच थँक्यू बोलते की त्यांनी बाकीच्या पॅरेंट्स सारखं मला कोणते रिस्ट्रिक्शन्स नाही दिले. त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून प्रत्येक गोष्टीसाठी, माझ्या एज्युकेशनसाठी किंवा फ्रेंड्स कोणी असेल त्यांच्यासोबत कधीच असं बाकीच्या पॅरेंट्स सारखं नाही की इकडं जाऊ नको तिकडं जाऊ नको. मला फक्त इतकंच वाटतं की
वडील असावेत तर फक्त माझ्या वडिलांसारखे. थँक्यू. आय लव्ह यू पप्पा फॉर एव्हर अँड एव्हर. आज बोलण्यासाठी तर काही शब्द सुचत नाहीत, परंतु तरी पण माझे पप्पा इथं नाहीत, त्यांची बदली झालेली आहे. पण मी त्यांना एकच प्रॉमिस करू इच्छितो की आम्ही कुठल्याही वाईट व्यसनाच्या नादी लागणार नाही. सर्वप्रथम शिवाजी विद्यालयातील प्रिन्सिपल यांचे मनापासून आभार. त्यांनी असा कार्यक्रम ठेवल्याबद्दल आणि सरांना बोलल्याबद्दल मनपूर्वक त्यांचं अभिनंदन. कारण असं कार्यक्रमाची खूप आवश्यकता होती. आज प्रत्येक मुलाच्या डोळ्यामध्ये मुलींच्या डोळ्यात पाणी दिसतं. कारण मी बघते माझ्या सर्व्हिस आता ही 15 वर्ष झालेली आहे. मी प्रत्येक पोलीस स्टेशनला जॉब केलेला आहे. पण जेव्हा मुली एखादी हरवते, मिसिंग होते, तर तिच्या वडिलांची अवस्था मी स्वतः बघितलेली. कधी एखाद्या मुलाची चूक झालेली असेल तर पप्पा तिचे रडताना बघितलेले. माझ्या मुलाला एवढ्या वेळेस जाऊ द्या मॅडम, एवढ्या वेळेस मुलीला जाऊ द्या. तर मुलगी मिसिंग झाली किंवा कुठे मुलासोबत पळून गेली तर तिकडून आनंद तक्रार देते का माझ्या पप्पांपासून मला धोका आहे, माझ्या भावांपासून मला धोका आहे, ते मला मारतील. पण पप्पा म्हणतात नाही, तिला समजून सांगतात, अरे बाळा तू माझ्यासोबत चल, हे मुलांचं आपण बॅकग्राऊंड बघूया, तो मुलगा काय करतोय त्याला भेटूया, जब आई वडिलांशी बोलूया, नंतर बघू पुढचं. पण मुलगी त्यांच्यासोबत जायला साफ नकार देते. कारण मी अगोदर बघते मुलींचे असे प्रॉब्लेम झालेले आहेत. जास्त मुली पळवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आम्ही पथक हे साठीच आहे, महिला छेडछाड पथक. कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही मुलीला कशाची गरज पडली तर आम्ही सज्ज आहोत. मी याच्या अगोदर पण सांगितलंय, मी कंप्लेंट बॉक्स लावले आहे स्कूलमध्ये. कोणत्याही मुलीला काही त्रास असेल, कोणी बॅड टच केला, कोणी काही केलं तर तुम्ही त्याच्यात चिठ्ठी टाकू शकता, तुमचं नाव कुठे येणार नाही. मुली कधी कधी डिप्रेशन मध्ये पण जातात. असा कोणताही निर्णय घेऊ नका. आपल्या पालकांचा विचार करा, ज्यांनी आपल्याला लहानसं मोठं केलं आहे त्यांच्या सल्ल्याने कुठे पण जात जा. आणि सरांनी कार्यक्रम खूप छान घेतला, सरांचे मनापासून आभारी आहोत. या शेवटच्या 1-2 प्रतिक्रिया. ये बोल रे इकडे बोल. मी सर्वांना एकच सांगतो, वयाचा मी म्हणजे तुमच्यातून बारीकच असं माझं वय होतं 6 ते 7 वर्ष. आई वडिलांची भांडणं, ती भांडणं पण त्या भांडणात वयाच्या 3ऱ्या वर्षापासून मामा मामीकडे राहणारा मी आज तुमच्या समोर उभा आहे. याचा अर्थ असा आहे की पप्पा ड्रिंक मुळे गेले आणि विषय काहीच नव्हता, थोडेसे काटकीट असते घरात, त्या घरात मुलांवर परिणाम होते मान्य. पण आपण एवढं पण नाही करायचा. काय गोष्ट वडिलांनी एक तर तुटते नाही तर एखाद्याला मार बसतो, आणि तो मार मी आज सहन करतोय. मी तुम्हाला आवून पण सांगतो, मला 2 बहिणी या शाळेत आणि इथं बसल्या त्या, पण त्यांना पण विचारा, मी माझ्या वडिलांचा चेहरा बघितला नाही. आता मी 2-4 पोरं बघितली, तिकडे कोपऱ्यात पोरग रडतोय तर पोरं त्याला हसत होती, एक शिव्या देत, एक काय करते. त्याला तुम्हाला लय भारी वाटतंय आपल्याकडे आई बाप आहे. अरे आम्हाला विचारा, आम्ही बापाचं तोंड बघितलं ना, आमचा बाप कसा होता. आईला विचारल्यावर आईला फक्त मम्मी पप्पा कसे होते ग, तिच्या डोळ्यात पाणी यायचं. जेव्हा आपण काय म्हणतो तो घास टाकतो तेव्हा तो घास उचलायला असा हात धरधर कापतो. मित्रांनो एकच सांगतो, आई बापाच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ नका देऊ रे, लय वाईट. मला माहितीये माझ्यापाशी पप्पा नाहीये, तो चेहरा आठवत नाहीये, लय बारीक होतो. मामा त्यांच्यापाशी राहतो, इथे ते बापू शेवकरी बसलेत, त्यांच्या इथं अजून सुद्धा मी तिथंच राहतोय. त्यांना पण विचारा मी कोणापाशी राहतोय. आणि एकच सांगतोय, हे फोन येते या पुरी पळून जाणे याच्या नादाला लागू नका. आई बाप आपल्यासाठी सगळं चांगलंच करणार आहे, एकच सांगतो. आणि सर तुम्ही फक्त 15 दिवस लवकर यायला पाहिजे होते. आताच आमचा म्हणजे माझा जवळचा मित्र बँच पार्टनर कार्तिक कचे त्यांनी सुसाईड केले. फक्त एकच सांगलो होतं, 15 दिवस लवकर आले असते तर तो आज वाचला असता. चला एक शेवटच्या 2 प्रतिक्रिया. मला आई पण आहे, वडील पण आहे, पण वडिलांना आई वडील नाहीये. लहानपणीच वडिलांचे आई वडील गेले, तेव्हापासून त्यांना चुलत्यांनी खूप त्रास दिला. ते एकट्यांनी
चाकणमध्ये येऊन, आमचा बंगला आहे इथं चाकणमध्ये येऊन, स्वतःच्या हिमतीवरती काही नसताना त्यांच्याकडे एवढ्या हिमतीवरती आमच्यासाठी काबाड कष्ट करून बंगला बांधला. मी त्यांची ही कष्ट कधीच वाया जाऊन देणार नाहीये. मला आज खूप वाईट वाटते की माझे आई वडील दोन्ही इथं नाही आलेले. भाऊ पण हे व्याख्यान ऐकायला नाही आलेला. माझा मामा सुद्धा व्याख्यान वगैरे करतो. मी अजूनपर्यंत माझ्या मामांचं व्याख्यान नाही ऐकलेलं. नाही तर मला आधीच कळालं असतं की आई वडील म्हणजे काय असतं. झालं रे शेवटची प्रतिक्रिया. आता माझे आई वडील माझ्या जवळ आहे, पण आज ते इथं आलेले नाहीये. माझा भाऊ गावाकडे असतो. माझ्या आईला माझ्या भावाची लय आठवण येते आणि मला पण येते. माझे आई वडील पण चांगले, पण माझ्या मम्मीचा पाय मोडलाय म्हणून माझी मावशी आली आणि माझे पप्पा कामाला गेले. म्हणून माझे पप्पा मला कसल्याच गोष्टीची कमी करत नाही. यासाठी आय लव्ह पप्पा. नमस्कार. जे आमच्या आई वडिलांना, जे आम्हाला जमलं नाही, आई वडिलांना जमलं नाही, ते ह्या देवाला सांगितलं. सर्वात प्रथम सगळं त्यांचा नमस्कार करते. आणि खरंच धन्यवाद सर, जे आम्हाला जमलं नाही ह्या सगळ्या मुला मुलींना जे आतून निर्माण केलं ते फक्त तुम्ही केलं. ते खूप गरजेचं होतं. धन्यवाद मनापासून. जा रे पाखरा, जा रे माझ्या माहेरा, एवढा निरोप सांग माझ्या आई दादाला. लेक लाडकी तुमची आहे आनंदातली, नका करू काळजी, सांग कळवळूनी. जा रे पाखरा, जा रे माझ्या माहेरा. धन्यवाद. I love my father and I love my mother. Thank you. मी पण हेच बोलते. आय लव्ह माय मदर अँड आय लव्ह माय फादर. हे आल्यामुळे आज मला माझे आई वडील कळाले. खरंच त्या खूप मेहनत करतात माझ्यासाठी. शांत. शेवट. मांजरेवाडी पिंपळ येथे शेतकरी भाऊसाहेब मांजरे यांनी चक्क आपल्या बैलाचा वाढदिवस अगदी उत्साहात साजरा केला. या अनोख्या वाढदिवसानिमित्त गावातील ग्रामस्थांनी आवर्जून हजेरी लावली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 15 जानेवारी 2025 रोजी कांद्याच्या आणि बटाट्याच्या अवकेत घट होऊन भावात किंचित सुधारणा झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केटमध्ये कालच्या संक्रांतीच्या सणामुळे आवकेमध्ये घट झालेली असून बाजारभाव 2-3 रुपयांनी वधारलेले आहेत. बटाट्याचे भाव 15 ते 20-21 रुपयापर्यंत गेलेले आहेत. कांद्याचे भावसुद्धा 18 ते 22-25 रुपयापर्यंत गेलेले आहेत. कालच्या सणामुळे आवकेमध्ये घट झालेली आहे. तर आता गावरान जो कांदा निर्यात असतो तो कधीपासून मार्केटला गेलो काय वाटतं? अजून एक 15-3 आठवड्यांनी गावरान कांद्याची आवक चालू होईल. पण हळीव कांदे हे लवकर येतात, लवकर पीक आहे आणि त्याचे ताबडतोब बाजारात 2 रुपये शेतकऱ्याला मिळून देतात. म्हणून आजपर्यंत हळीव कांद्याचीच आवक झालेली आहे. गावरान कांद्याची आवक ही एक 8-15 दिवसाच्या पुढे चालू होईल. पण गावरान कांद्याला 3 ते 3.5 महिने लागत आहे आणि हे हळीव कांदे ताबडतोब उत्पन्न देणारे कांदे असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल हळीव कांद्याकडे जास्त आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.